प्रयागराजमधील महाकुंभमध्ये आज 5वं अमृत स्नान आहे। माघी पौर्णिमेनिमित्त महाकुंभमध्ये कोट्यवधी भाविकांची गर्दी झाली आहे। महाकुंभ अंतिम टप्प्यात असल्यामुळे माघ पौर्णिमेला स्नानासाठी गर्दी झाली आहे। आज 50 लाखापेक्षा अधिक भाविक अमृत स्नान करतील असा अंदाज आहे। 5व्या अमृत स्नानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रयागराजमध्ये तळ ठोकून आहेत। आता सध्याच्या क्षणाला आपल्या सोबत महंत सुधीरदास जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत। महाराज, आत्ताच्या क्षणाला प्रयागराजमध्ये नेमकी किती गर्दी आहे भाविकांची? आजचं 5वं अमृत स्नान आहे, त्याचं नेमकं काय महत्त्व, काय वैशिष्ट्य? आजचा हे शेवटचं अमृत स्नान आहे। त्याच्यानंतर एक मात्र महाशिवरात्रीचं स्नान आहे, परंतु ते महाशिवरात्रीचं म्हणून मानलं गेलंय। अमृत स्नानापैकी आज हे शेवटचं अमृत स्नान असेल। आणि जसं पौर्णिमेचं महत्व असतं, मुख्य जे आपण पर्व पाहिलं, जसं अमावस्येचं पर्व होतं, परंतु पौर्णिमेचंही तितकंच महत्व असतं। आणि साधारणतः 1 कोटीच्या आसपास अजून आज लोक इथे सर्व बाजूला आहेत। आणि बाजूच्या ज्या पेरिफेरीमध्ये आहे तिथेही साधारणतः 1 कोटी लोक आहेत। म्हणजे आता या पूर्ण परिसरामध्ये 2 कोटीच्या आसपास लोक असावेत। आणि आज दिवसभरामध्ये ते संपूर्ण स्नान करतील। अपार असा या त्रिवेणीचा महिमा या ठिकाणी आहे। आजचं जे पर्व स्नान आहे हे प्रामुख्याने जे गृहस्थी आहेत, म्हणजे जे सामान्य म्हणजे अजून त्यांनी कुठल्याही प्रकारचे हे घेतले नाही, म्हणजे संन्यास घेतला नाही किंवा बैरागी नाही किंवा शैव आखाड्यांमध्ये नाही, अशा सर्व भाविकांकरता आज प्रामुख्याने स्नान सांगितलंय। त्यामुळे सामान्य जो भाविक आहे, जो श्रद्धाळू आहे, तो खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तिथे आलाय आज। आता जसं तुम्ही म्हणालात की सामान्य भाविकांसाठीचं आजचं स्नान सांगितलेलं आहे, दृश्यांमध्ये सुद्धा प्रयागराजमधले आम्ही बघतोय की प्रचंड मोठी गर्दी आहे। ही गर्दी नियोजित करण्यासाठी सरकारकडून नेमकी काय सुरक्षा रक्षक सध्या तिथे ठेवले गेलेले आहेत? कसं नियोजन आहे गर्दीसाठीचं? संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेपासून तर भोजनाच्या व्यवस्थेपर्यंत काल असा आरडाओरडा तिथे सुरू झाला होता किंवा अन्नधान्याचा तुटवडा तिथे होतोय की काय, किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती लोक अडकली आहेत, त्यांच्या सगळ्या व्यवस्था ह्या जसं उत्तर प्रदेश सरकारने लक्ष घातले, आयोजन केले, त्याचप्रमाणे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने देखील लक्ष घातलं, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने लक्ष घातलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी लक्ष घातलं, हरियाणाची जी बाजू आहे त्या बाजूने देखील, राजस्थान सरकारने देखील, सर्व मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून खूप मोठ्या प्रमाणावरती भाविकांना मदतीचा ओघ सुरू झाला। आणि स्वतः मुख्यमंत्री जातीने लक्ष ठेवून त्या ठिकाणी आहेत। जी निश्चित, आणि स्वतः योगी सुद्धा या सगळ्यामध्ये लक्ष घालून आहेत, त्यामुळे निश्चित सुरक्षेच्या दृष्टीने आता सरकार सुद्धा सज्ज आहे असं म्हणता येईल। धन्यवाद सगळ्या या सविस्तर तुमच्या प्रतिक्रियेसाठी महाराज।